यातलं तुम्हाला एकही पिलर सिमिलर दिसणार नाही. अगर हे एक साइडला सोडता येते नाही, पण ते असंच नाही करत. त्यांना काही जाणवत असेल त्याच्या पद्धतीने ते त्याच्या दुरुस्त करत गेले. आपला जो ते म्हणजे हा जो श्री तुळजाभवानी मातेचा जो जतन आणि संवर्धनाचा जो आराखडा आहे जवळजवळ म्हणजे जे मुख्य मंदिराचं काम आहे जवळजवळ साधारणतः 65 कोटीच्या आसपास आहे. आणि त्याच्यामध्ये आपले जे आपला जो आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र शासनाचं त्यांच्या डायरेक्टर असतील आणि त्यांच्या पूर्ण त्यांची मंजुरी घेतल्यानंतर आता साधारणतः एक दीड महिन्यापासून काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपले जे बाहेरचे मंदिरं होती त्यांचं काम घेतलं होतं. त्यानंतर मुख्य मंदिराच्या कामाला जो गाभाऱ्याचा पार्ट होता थोडासा होता त्याला आपला आता जो शाकांबरी महोत्सव आहे त्याच्यामध्ये आम्हाला संधी उपलब्ध झाली. त्यानंतर आतला जो आपला मार्बलचा लेअर होता ते काढून ओरिजिनल स्वरूपामध्ये हे आणण्यासाठी मंदिर आणण्यासाठी, कारण आपल्या महाराष्ट्रामधले जे सर्व मंदिरांची जी परंपरा आहे ज्याला आपण जी जुनी शैली आहे दगडामधली तर त्याला त्या मूळ दगडामध्येच असावं असं ते आपल्या विभागाचं मत आहे. त्यानुसार मग आपण काढलं. काही ठिकाणी आपल्याला दुरुस्तीची आवश्यकता आहे आणि समोरच्या मंडपाचं जसं काम आपल्याला अपेक्षित आहे की ते पूर्ण मंडपामध्ये बरेच दगड कललेले आहेत. पूर्ण मंडपाचं तर काम पूर्ण त्याला रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. त्यामुळे पूर्ण ओपन करून नवीन त्या ठिकाणी जिथं डॅमेज झालेलं असेल ते दगड बदलण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता त्यांना आतल्या मंदिराचं आपण आता पाहणी केल्यानंतर मॅडम तसं मत आलं की स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग वगैरे जे आहेत तर त्यांचं स्टडी करून आणि आपल्याला बरेचशा वेगवेगळ्या टेक्निक्स पण आहेत. नॉन इन्व्हॉल्व्ह टेक्निक त्याला ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार वगैरे म्हणतात की आतले दगड कसे आहेत त्याच्यामध्ये त्याची क्षमता आहे का पुढचे 100, 200, 400 वर्ष मंदिराचा जो भार आहे तो ते पेलवू शकतील का तर त्याचा स्टडी करून साधारणतः एक आपल्याला म्हणजे 8-10 दिवसामध्ये कळवणार आहे. त्याचबरोबर आपला जो महाद्वार आहे त्या महाद्वारासाठी सुद्धा आपलं जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे त्यांची जी एक जी तांत्रिक टीम आपल्याकडे आली होती त्याने त्यांचे वेगवेगळे जे नॉन इन्व्हॉल्व्ह टेक्निक्स जे असतात म्हणजे त्यात ऍक्च्युली आत खोदून न पाहता बाहेरून त्यांना कळतं की ते जे महाद्वार आहे ते टिकू शकेल का आणि त्यानंतर साधारणतः एक आठवडाभरामध्ये आपल्याला त्याचा एक अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाद्वाराचा सुद्धा निर्णय त्याबरोबर घेतला जाईल. सर काय केलंय की मग म्हणजे चांदीचं सबूतर आहे ना अगोदर सुरुवातीला आमचे जे इंजिनियर होते त्यांनी एक अल्टरनेट प्लॅन दिला होता परंतु अजून तो आम्ही लोकांना पण दाखवला होता की त्याच्यामध्ये नवीन त्याला वरचं जे सिंहासन म्हणतो त्याला किंवा चबुतरा तर त्याच्यामध्ये अजून ते प्राथमिक टप्प्यावरच आहे आणि ते नव्यानेच केलेलं दिसून येत आहे. आता आमच्या आर्किओलॉजी मॅडमनी त्याचे डिटेल्स मागवलेले आहेत आणि जर समजा ते एकदम त्यात आर्किओलॉजी नियम असा असतो की जर ते पुरातन असेल काही ठराविक वेळेपूर्वीच तर ते जतन केलं जातं. जर नवीन बांधकाम असेल किंवा नवीन स्ट्रक्चर असेल तर ते जुन्या शैलीनुसार केलं जातं. तर त्याचा अभ्यास करून ते आपल्याला सांगतील की बाबा ते कसं करायचं समजा बदलायचं ठरलं तर मग त्याच्यासाठी सुद्धा आपले पूर्ण भाविक असतील
पुजारी मंडळ असेल, आमचे महंत असतील, यांच्याशी चर्चा करून ते बदल केला जाईल. तुळजाभवानीचा जो गर्भगृह आहे तो पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिर संस्थांनी जो संवर्धन जतन घडण करण्याचं काम केलेलं आहे, त्यामध्ये देवीजीची जी मूर्ती आहे ती 31 डिसेंबर रोजी शयनगृहामध्ये देवीजीला मोहनिद्रा म्हणजे वर्षातून 3 निद्रा त्या निद्रामध्ये गर्भगृहाचे जे काम आहे हे प्रगतीपथावर मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना परमिशन दिली व रात्री सुद्धा मंदिर खुलं करून ते गर्भगृहातील काम आम्ही करून घेतलेलं आहे. पण ते गर्भगृहातील काम करत असताना जो पूर्वी देवीच्या गर्भगृहाला विविध फरशांनी मार्बलनी विविध कलरच्या फरशा होत्या व त्यानंतर 3 लेअर असे होते की त्याला केमिकलयुक्त सिमेंटनं पूर्ण गाभारा ही जातं. त्यामुळे संपूर्ण ते केमिकलयुक्त सिमेंट व सँड प्रेशरच्या ह्यानं काढून ते संपूर्ण मंदिराचा जो जुना लुक आहे तो लुक आलेला आहे. पण जो लुक आलेला आहे त्यानंतर जो सँड प्रेशिंग जे केलेली होती त्यामुळे तो चुना जो होतो मधला तो चुना पुरेपूर निघून गेलेला होता आणि जो देवीचा गर्भगृहातील परत नंतर ह्या गोष्टीला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला नव्यानं परत चुन्याने भराई करून घेतलेली आहे आणि चुन्याने भराई करून घेतल्यामुळं जो पुरातन लुक आहे तो आलेला आहे. पण काही असे शिळा तिथं आढळल्या निदर्शनात की त्यात तडा गेलेला आहे. तरी आम्ही पुरातत्व विभागाला मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून त्याच्याबद्दल त्यांनी ते अहवाल देतो मिळत त्यानंतरच जो निर्णय घ्यायचा आहे तो मंदिर प्रशासन पुरातत्व विभाग आणि स्थानिक पुजारी वगैरे मिळून तो निर्णय घेऊ.